प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वास करणाऱ्यांना जसं आपण प्रार्थनेबाबत शिकवत आहोत, मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे आपलं प्रार्थना जीवन मजबूत होईल. आपण प्रार्थना योद्धा बनतो, आपण प्रार्थना करणारे बनतो. मागच्या टीचिंगमध्ये आपण शिकलो प्रार्थनेबाबत सत्यता, आणि आज आपण त्याचा भाग 2 शिकणार आहोत. परंतु आजच्या टीचिंगला सुरुवात करण्यापूर्वी वाचू एक वचन, याकोबाचे पत्र 4 अध्याय 3 वचन. याकोबाचे पत्र 4 अध्याय 3 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. या ठिकाणी प्रभू त्याच्या वचनातून म्हणत आहे, तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. का मिळत नाही? कारण माहित आहे, प्रभू ऐकत नाहीये किंवा प्रभूला द्यायचं नाही असा प्रश्न नाहीये, किंवा प्रभूची इच्छा नाही की तुम्हाला देण्याची, असं नाहीये. वचन सांगतं की तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. जर आपण माहित आहे अयोग्य प्रकारे मागत राहतो पित्याकडे, तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, अनेक विश्वासणारे अज्ञानामध्ये आहे. त्यांना वाटतं आपण कशी पण प्रार्थना केली परमेश्वर ऐकन. ती सत्यता नाही आहे. जर आपण परमेश्वराच्या वचनातून प्रार्थनेचे सिद्धांत लागू करून जर आपण प्रार्थना करतो, तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकन. आणि विश्वासणाऱ्यांनो, प्रार्थनेबाबत सत्यता याच्यामध्ये मी तुम्हाला काही पॉइंट्स शिकवत आहे, जेणेकरून तुम्ही ते तुमच्या मनामध्ये ठेवून त्या प्रकारे प्रार्थना करावी. जर आपण त्या प्रकारे प्रार्थना करतो, पहिली गोष्ट आपण प्रार्थनेच्या सिद्धांतानुसार प्रार्थना करतो आणि काही पॉईंट्स आपण शिकणार आहोत. जर ते आपण आपल्या मनामध्ये ठेवून प्रार्थना करतो, की प्रार्थना करताना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. जसं मी बोलतो प्रार्थनेबाबत सत्यता, तेव्हाच माझा सांगण्याचा प्रयत्न हा आहे, प्रार्थना करत असताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. वाचो एक वचन, योहान कृष्णवर्तमान योहान 8 अध्याय 32 वचन. त्या ठिकाणी असले, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करल. वचन सांगतं की तुम्हाला सत्य समजन आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करल. परमेश्वराचं वचन सत्य आहे, आणि ज्या परमेश्वराच्या वचनात तुम्हाला सत्यता समजते. आणि आपण शिकत आहोत प्रार्थनेबाबत सत्यता. परमेश्वराच्या वचनातून आपण प्रार्थनेबाबत नेमकं काय सत्य आहे आपण ते शिकवत आहोत. प्रार्थना कशी केली पाहिजे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, अनेक विश्वासणाऱ्यांना वाटतंय कशी प्रार्थना करा परमेश्वर ऐकन. नाही, ते सत्य नाहीये. आणि वचन सांगतं सत्य तुम्हाला समजन आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेन. मी मागच्या टीचिंगमध्ये शिकवलं प्रार्थनेबाबत सत्यता भाग 1 मध्ये आपण शिकलो की प्रार्थना अक्षमेमुळे काम करणार नाही. एक विश्वासणारा प्रार्थना करत आहे आणि त्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी अक्षमा आहे, त्याची प्रार्थना काम करणार नाही. कारण विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. आणि ज्या दिवशी आपण क्षमेमध्ये चालत आहोत, आपण काही कारणाने निर्णय करतो की या व्यक्तीला मी क्षमा करणार नाही, आणि त्या गोष्टीमुळं माहीत आहे तुमचा विश्वास काम करणार नाही. आणि जर विश्वास काम करणार नाही तर प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. आणि असे काही आपण मागच्या टीचिंगमध्ये 6 पॉईंट शिकलो प्रार्थनेबाबत सत्यता. विचार करा, एक विश्वासणारा जर त्याला ही सत्यता माहिती नाही आणि तो अक्षमेद्वारे आपल्या मनामध्ये अक्षमा ठेवून तो प्रार्थना कर, त्याला उत्तर मिळणार नाही. जसं मागच्या टीचिंगमध्ये आपण शिकलो की आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. 2-3 दिवस आपण प्रार्थना नाही करत. माहिती आहे, पास्टरने शिकवलं प्रार्थना करा. 1-2 दिवस आपण प्रार्थना करत नाही. आपण दररोज प्रार्थना करतो आणि त्यासाठी आपण आपल्या प्रार्थनेची वेळ ठरवतो आणि त्या वेळामध्ये आपण परमेश्वराच्या उपस्थितीत वेळ घालवतो. विश्वासणाऱ्यांना मागच्या टीचिंगमध्ये आपण अजून एक पॉईंट शिकलो की जसं आपण प्रार्थना करतो, आपण बदल होण्याची अपेक्षा करणं गरजेचं आहे. अनेक लोक प्रार्थना करत आहे पण त्यांना ते परिस्थिती बदलण्याची अपेक्षा करत नाही. ते विचार करतात काय माहिती काय होत आहे. आणि हे का घडत आहे? कारण त्यांना प्रार्थनेबाबत सत्य माहिती नाही. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपण बदल होण्याची अपेक्षा करणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपण प्रार्थनेबाबत, आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रार्थनेबाबत सत्यता भाग 2. पहिल्या पार्टमध्ये आपण 6 शिकलो आणि आज आपण काही पॉईंट त्यामध्ये शिकणार आहोत. आणि नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही या टीचिंग ऐकता तर तुमचं प्रार्थना जीवन बनन. तुम्ही एक प्रार्थना योद्धा बनतान. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करण्याच्या टीचिंगमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही वेळ काढा प्रार्थनेसाठी. सकाळी थोडा वेळ काढा, संध्याकाळी थोडा वेळ काढा आणि दररोज प्रार्थना करा. आणि मी विश्वास करतो जसं तुम्ही प्रार्थनेत तुमचं जीवन वाढन, परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये वाढन, परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये दिसल. वाचू एक वचन, योहान याचा 9 अध्याय 31 वचन. आपल्याला ठाऊक आहे की देव
पापी लोकांचे ऐकत नाही. खूप पॉवरफुल सत्यता आहे. काय लिहिलं वचनामध्ये की आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून किंवा जो नीतिमान आहे त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तवतो त्याचे तो ऐकतो. या ठिकाणी प्रार्थनेबाबतची एक सत्यता आपल्याला समजते की परमेश्वर कधीच पापी लोकांची प्रार्थना ऐकत नाही. परमेश्वर कधी पापी लोकांची प्रार्थना ऐकत नाही. म्हणून आजच्या टीचिंगला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एनकरेज करेन विश्वासणाऱ्यांनो की या टीचिंग घ्या आणि परत परत ऐका. तुम्हाला प्रार्थनेबाबत सत्यता समजन. काही लोक माहिती का पापामध्ये जीवन जगत आहे, ते प्रभूकडे प्रार्थना करत आहे आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. जसं मी एक पॉईंट शिकवला प्रार्थनेबाबत सत्यतेमध्ये की प्रार्थना अक्षमेमुळे काम करणार नाही. ते स्वतः प्रार्थना करतात, परमेश्वर जास्त कोण प्रार्थना करतात, पण त्यांनी निर्णय केलाय की मी अक्षमेमध्ये चालन, मी त्या व्यक्तीला काही कारणानं मी क्षमा करणार नाही, तर प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. वाचो एक वचन, 1 पेत्र 3:12 आपल्याला माहित आहे वचन काय सांगतं. योहानाचा 9:31 मध्ये की आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही. वाचो एक वचन, 1 पेत्र 3:12 कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. परत एकदा, कारण परमेश्वराचे नेत्र म्हणजे परमेश्वराचे डोळे नीतिमानावर असतात, परमेश्वराची दृष्टी नीतिमानावर असते व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. परमेश्वराचे कान कोणाच्या प्रार्थनेकडे असतात? जे नीतिमान लोक आहेत. पुढे असलेले तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. पुन्हा एकदा 1 पेत्र, खूप पॉवरफुल वचन आहे, 1 पेत्र 3:12 कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. माझा प्रश्न आहे तुम्हाला या वचनातून की परमेश्वराचे कान कोणाच्या प्रार्थनेकडे आहेत? नीतिमानाच्या प्रार्थनेकडे. परमेश्वराचे नेत्र कोणाकडे आहे? नीतिमानावर आहे. पुढे असलेले तरी वाईट करणाऱ्यावर, पाप करणाऱ्यावर, चुकीच्या गोष्टी करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. याचा अर्थ काय माहितीये का? जे लोक पापामध्ये जीवन जगतात, व्यवसाय का, परमेश्वर त्यांच्याकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ हा आहे की ज्यावेळेस एक व्यक्ती पापामध्ये आहे, परमेश्वराचं ध्यान त्याच्यावर नाहीये, परमेश्वराचे कान त्याच्या प्रार्थनेकडे नाहीये, परमेश्वराचे डोळे त्याच्याकडे लावलेले नाही किंवा त्याची दृष्टी त्या व्यक्तींकडे नाहीये जे लोक पापांमध्ये आहे. आजची पहिली सत्यता प्रार्थनेबाबत, पहिला पॉईंट आहे की प्रार्थनेबाबत सत्यता भाग 2 मध्ये आजचा पहिला पॉईंट हा आहे की आपण प्रार्थना करत असताना आपली मानसिकता ही नीतिमान मानसिकता पाहिजे. अनेक विश्वासणाऱ्यांना हे माहिती नाहीये आणि माहिती आहे ते पापी मानसिकतेतून परमेश्वराकडे प्रार्थना करतात किंवा पाप करून ते प्रार्थना करत आहे. व्यावसायिका परमेश्वराचे कान नीतिमानाच्या प्रार्थनेकडे लागलेत, पापी लोकांच्या प्रार्थनेकडे नाही लागले. विश्वासणाऱ्यांनो, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि प्रभू येशूच्या कर्मावर तुम्ही विश्वास केला की प्रभू येशू तुमच्या पापासाठी क्रूसावर मारला गेला, त्यानं आपल्या सर्व पापाची किंमत चुकवली, आणि ज्या दिवशी आपण प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास ठेवला त्याच दिवशी ख्रिस्त येशूमध्ये आपण नीतिमान बनलोय. आणि ज्यावेळेस ही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचे नीतिमत्व आहात किंवा नीतिमान आहात, आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस परमेश्वराचं ध्यान, परमेश्वराचे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागते. जर तुम्ही अशी मानसिकतेने प्रार्थना करत की प्रभू मी पापी आहे, लक्षात घ्या, तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय तर तुम्ही पापी नाही आहात. व्यवस्थित का की तुम्ही पाप केल्यामुळे नाही बनला. वचनामध्ये परमेश्वरानं आदम आणि हवेला आज्ञा केली होती ज्यावेळेस ते एदेन बागेमध्ये होते की तुम्ही सगळ्या झाडाचं फळ खाऊ शकतात, परंतु बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाडाचं फळ खाऊ नका. आणि त्यांनी ती आज्ञा पाळली नाही आणि वचनामध्ये त्यांनी ते फळ खाल्लं. त्यांच्या आज्ञाभंगामुळे व्यवस्थित का त्यांनी परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेवढे लोक आदामातून आले तेवढे पापी आहेत. आपण पाप करून पापी बनलो नाही, आपण आदामातून आलो, आपण त्यांच्यातून आल्यामुळे आपण पापी आहोत. पण वचन असं सांगतंय माहितीये का, ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपला नवा जन्म झाला, माहित आहे त्या दिवसापासून ख्रिस्त येशूमध्ये आपण नीतिमान बनलोय. म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करतात, पापी मानसिकता म्हणून प्रार्थना करू नका. काही लोक प्रभूकडे अशी प्रार्थना करत माहिती का, भीक मागितल्यासारखी. की नीतिमान या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही आणि मी
परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य आहोत. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास ठेवला, ते करण्याद्वारे आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य ठरवलो गेलोय. आपण पापी नाही राहिलो. म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करायला उभे राहतात, माहिती ही सत्य तुम्हाला माहिती पाहिजे की ख्रिस्त येशूमध्ये प्रभू येशूवर आणि प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास ठेवण्याद्वारे तुम्ही आणि मी नीतिमान बनलोय. आणि ज्यावेळेस आपण ह्या मानसिकतेनं प्रार्थना करतो, माहिती ह्या मानसिकतेने आपण प्रार्थना करतो की मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. आणि जर ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की परमेश्वराचे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागलेत, व्यवस्थित काय माहिती का, तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये किंवा प्रार्थनेमध्ये प्रभू समोर तुम्ही मोठ्या धैर्यानं आणि धाडसानं जाऊ शकतात. कारण वचनामध्ये असले की परमेश्वर नीतिमान लोकांची प्रार्थना ऐकतो. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर आणि प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास ठेवलाय, तुम्ही पापी राहिले नाही, तुम्ही नीतिमान बनलात. वाचू एक वचन. नीतिमान असण्याचा अर्थ काय माहिती का, आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण योग्य आहोत, हे याला म्हणतात नीतिमान असणं. नीतिमान असण्याचा अर्थ काय माहिती का, आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये योग्य ठरवलो गेलोय. आणि का योग्य ठरवलं गेलोय? कारण प्रभू येशूच्या कर्माद्वारे, प्रभू येशूच्या क्रूसावर जाण्याद्वारे, प्रभू येशूच्या क्रूसावरच्या मरणाद्वारे, प्रभू येशूच्या पवित्र रक्ताद्वारे, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आपण नीतिमान ठरवलं गेलोय. आपण आपल्या कृत्याद्वारे नाही. आपण चांगले काम केले म्हणून आपण नीतिमान नाही आहोत. आपण प्रभू येशूवर विश्वास केला. आणि वचन सांगतं की, वाचो एक वचन, 2 कोरिंथ्याचा 5:21 वचन. त्या ठिकाणी असले 2 कोरिंथ 5:21, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले. प्रभू ख्रिस्त कधी त्यानं पाप केलं नाही, परंतु वचनामधले तो क्रूसावर असताना या सगळ्या जगाचं पाप त्याच्यावर टाकण्यात आलं. तुम्ही आणि मी केलेले पाप त्याच्यावर टाकण्यात आले. आणि वचनामध्ये असलेले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. जो प्रभू ख्रिस्त ज्यानं कधी पाप केलं नाही, त्यानं आपली जागा घेतली, आपल्या पापाची किंमत चुकवली. आणि जेव्हा तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला, त्यानं पापाच्या परिणामाला हरवलं. आणि जेव्हा आपण प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास करतो, प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास करणं म्हणजे प्रभूचं क्रूसावरचं मरण, त्याला पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठणं. जसं आपण ह्यावर विश्वास करतो, आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान ठरवतो. आणि विश्वास न जर तुम्हाला हे माहीत असेल की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहात, त्याचा तुमच्या प्रार्थना जीवनावर खूप परिणाम होईल. जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे, प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास ठेवण्याद्वारे ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही नीतिमान बनलात, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही धैर्यानं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊ शकता. आणि जर तुम्हाला हे माहिती नाही आहे, तर तुम्ही ज्यावेळेस पापी मानसिकतेनं प्रार्थना करतात किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये नेहमी ते चालतंय की मी काहीतरी चुकीचं केलं, मी काहीतरी पाप केले, तुमच्या प्रार्थना तेवढ्या प्रभावशाली नसतील. तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये धैर्यानं आणि आत्मविश्वासासह जाऊ शकणार नाही. पण जर तुम्हाला माहित आहे की प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान बनलात, तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये मोठ्या धैर्यानं जाता आणि आत्मविश्वासानं जाता, घाबरत नाही जाणार. ही आहे सत्यता प्रार्थनेबाबतचा पहिला पॉईंट आहे. प्रार्थनेबाबतची सत्यता की आपण प्रार्थना करताना आपली मानसिकता कशी असली पाहिजे, नीतिमान मानसिकता. आणि नीतिमान मानसिकता शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, की तुम्हाला माहित आहे की तुम्ही प्रभूच्या नजरेमध्ये, पित्याच्या नजरेमध्ये तुम्ही योग्य ठरवले गेलात. आणि जर तुम्ही धैर्यानं प्रभू समोर जाता, विश्वासानं प्रार्थना करता, तर परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकन. वाचो एक वचन, रोमकरासपत्र 5:19 वचन. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते. कोण आहे तो व्यक्ती? आदाम, पहिला आदम, ज्यानं परमेश्वराची आज्ञा पाळली नाही म्हणून पुष्कळ जण पापी ठरले. जेवढे लोक आदामातून आले तेवढे पापी आहेत. परंतु पुढे असलेले तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने, कोणाविषयी लिहिलंय? प्रभू येशूविषयी. प्रभू येशूनं परमेश्वराची आज्ञा पाळली, त्याच्यामुळे काय घडलं माहिती का, पुष्कळ जण नीतिमान ठरतील. आपण का नीतिमान ठरलो गेलोय? प्रभू येशूनं आज्ञा पालन केल्यामुळं. विश्वासानं नेहमी लक्षात ठेवा, विश्वासू जीवन तुम्ही किती चांगले आहात, किती चांगले काम करता याच्यावर नाहीये. विश्वासू जीवन याच्या बाबत आहे की प्रभूनं आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्याच्या कृत्यावर विश्वास ठेवतो, ह्या बाबत आहे. म्हणून प्रभू ज्यावेळेस क्रूसावर होता, त्यानं प्राण देण्यापूर्वी म्हटलं की पित्याकडे त्यानं तो बोलला की आता पूर्ण झालंय. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान बनतो. नीतिमान या शब्दाचा पुन्हा एकदा मला अर्थ सांगू द्या की परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण योग्य ठरवलं गेलोय.
प्रभूच्या नजरेमध्ये आपण योग्य ठरवलं गेलोय. म्हणून पाप्यासाठी प्रार्थना करू नका. प्रभूकडे ज्यावेळेस मागतात त्यावेळेस माहिती का, भीक मागितल्यासारखं मागू नका. तो पिता आहे आणि त्याच्या नजरेत प्रभू येशूच्या कर्माद्वारे तुम्ही योग्य ठरवले गेलात आणि मोठ्या धैर्यानं पित्याकडे मागा. मी आज तुम्हाला एनकरेज करून पित्याकडे मोठमोठ्या गोष्टीची मागणी करा. प्रार्थनेमध्ये मोठमोठ्या गोष्टी मागा, कारण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहात. आणि वचनामध्ये लिहिले याकोबाचे पत्र 5:16 वचनामध्ये की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. आणि तुम्ही आणि मी ते नीतिमान आहोत. आपली प्रार्थना काम करण्यास खूप पॉवरफुल आहे, फार प्रबळ असते. आपली प्रार्थना नेहमी काम करते. म्हणून ज्यावेळेस प्रार्थना करतात नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहात. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही नीतिमान आहात. आपण पापी नाही आहोत. प्रभू येशूवर आणि प्रभू येशूच्या कर्मावर विश्वास ठेवण्याद्वारे आपण नीतिमान बनवलं गेलोय. वाचू एक वचन आणि पुढच्या पॉईंटमध्ये जाऊया. योहान कृत शुभवर्तमान 10:26 आणि 27 वचन. त्या ठिकाणी असले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. दुसरा पॉईंट आहे प्रार्थनेबाबतच्या सत्यतेमध्ये. प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराशी बोललं पाहिजे आणि परमेश्वराकडून ऐकलं पाहिजे. काही लोक प्रार्थना करतात, पिता हे दे ते दे, आणि ते येशूच्या नावात मागतात आणि आमेन करतात. प्रार्थना त्याला नाही म्हणत. प्रार्थना काय आहे? प्रार्थना म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. आणि सहभागिता या शब्दाचा अर्थामध्ये काय? तुम्ही परमेश्वराशी बोलतात आणि परमेश्वर तुमच्याशी बोलतो. ज्या परमेश्वर आपण विश्वास ठेवलाय तो जिवंत परमेश्वर आहे. तो बोलतो आपल्याशी. आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, तो आपल्याशी बोलतो. समजा उदाहरणार्थ एका व्यक्तीसोबत तुम्ही प्रवास करत आहात आणि तुम्ही एकमेकांशी बोलत नाही आहे. ते एकमेकांसोबत वेळ घालवणं किंवा ती सहभागिता किती बोरिंग असन. पण जर माहिती तुम्ही त्यांच्याशी बोलतात, तो तुमच्याशी बोलत आहे, तो प्रवास तुम्ही एन्जॉय करू शकतात. त्याच प्रकारे आहे एक विश्वासणाऱ्याला जर हे समजलं की प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराशी बोलतो आणि आपण परमेश्वराचं ऐकतो, त्यावेळेस काय घडेल माहिती का? त्याची सहभागिता खूप इंटरेस्टिंग बनन. तो प्रार्थना करण्यासाठी उत्साही बनन. प्रार्थनेबाबतची दुसरी सत्यता ही आहे की प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराशी बोलतो आणि परमेश्वराकडून आपण ऐकतो. काय लिहिले वचन 27 मध्ये की प्रभू म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. परमेश्वर तुम्हाला सांगेल तुम्ही कोणासोबत विवाह करावा, कोणता बिझनेस करावा, काय केलं पाहिजे आर्थिक क्षेत्रामध्ये, तुम्ही तुमचा पैसा कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे, हे प्रभू तुम्हाला सांगन. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात ही गोष्ट तुमच्या मनामध्ये पाहिजे की मी परमेश्वरावर विश्वास केलाय आणि परमेश्वराचं मी मेंढरू आहे आणि मी प्रभूची वाणी ऐकन. परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छित आहे. आपला परमेश्वर माहित आहे, तो मूर्तीमध्ये नाहीये, तो झाडांमध्ये नाहीये, तो मेलेला परमेश्वर नाही, तो जिवंत परमेश्वर आहे जो बोलतो. जर हे तुम्हाला समजलं की आपला परमेश्वर बोलतो, तुम्ही प्रार्थनेमध्ये उत्साही बनता. म्हणून नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना काय आहे? प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराशी बोलतो आणि ऐकतो. आणि जर तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवलाय त्याच्याकडून ऐकण्याची अपेक्षा करा, कारण परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि तो त्याच्या मेंढराशी नेहमी बोलतो. म्हणून प्रार्थनेबाबतची दुसरी सत्यता, जसं आपण प्रार्थना करतोय आपण परमेश्वराशी बोलतो आणि आपण परमेश्वराकडून ऐकतो. तिसरी सत्यता प्रार्थनेबाबत, वाचो एक वचन याकोबाचे पत्र 5:15 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, विश्वासाची प्रार्थना दुःखहिताला वाचवील. कोणती प्रार्थना? विश्वासाची प्रार्थना. आजारी लोकांना काय करून वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. आज प्रार्थनेबाबतची सत्यता भाग 2 मध्ये तिसरा पॉईंट मी तुम्हाला शिकवत आहे. प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. काही लोक भीतीनं प्रार्थना करत आहे, काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये समस्या आली आणि ते घाबरून गेलेत, ते पूर्णपणे भीतीमध्ये आहे आणि ते भीतीमध्ये प्रभूकडे प्रार्थना करत आहे, प्रभू हे दे, प्रभू ते कर. लक्षात घ्या, वचन सांगतं की भीतीनं केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. काही लोक म्हणतात की रडून प्रार्थना करा, काही लोक म्हणतात ओरडून प्रार्थना करा. ओरडून केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. तर तुम्ही रडतात त्याच्यानं परमेश्वराला स्पर्श होतो, परंतु लक्षात घ्या विश्वासाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. म्हणून प्रार्थनेबाबतच्या सत्यतेमध्ये आजचा तिसरा पॉईंट हा आहे, व्यवस्थित का प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. काय लिहिलं वचनामध्ये जे आपण वचन वाचलं की विश्वासाची प्रार्थना दुःखहिताला वाचवील. भीतीनं केलेली प्रार्थना नाही किंवा गरज आहे म्हणून आपण प्रार्थना करत आहोत. व्यवस्थित का तुम्हाला काही गरज आहे म्हणून प्रभू ते देणार नाही.
प्रभू ज्यावेळेस तुम्हाला काही गरज आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ती प्रार्थना विश्वासानं करता, त्यावेळेस परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. नेहमी लक्षात ठेवा, काहीतरी अचानक तुमच्या जीवनात काहीतरी तुम्ही ऐकलंय आणि तुम्हाला भीती वाटत आहे, लगेच प्रार्थना करू नका. परमेश्वराचं वचन घ्या, वचनासोबत वेळ घालवा आणि आपल्या विश्वासाला वाढवा, विश्वास वरती येऊ द्या आणि मग प्रार्थना करा. भीतीनं प्रार्थना करू नका. खूप महत्वाचा पॉईंट आहे की प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. वचनामधील विश्वासाची प्रार्थना आजारी लोकांना वाचवील. कोणती प्रार्थना? विश्वासानं. म्हणून प्रार्थनेची तिसरी सत्यता आहे की प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. आपण भीतीमुळे प्रार्थना करत नाही. म्हणून एक बुद्धिमान व्यक्ती काय करण माहिती आहे का? तो त्याच्या परिसरात वचन शोधन, त्या वचनावर तो विश्वास करण आणि त्या वचनावर विश्वास करून तो प्रार्थना ज्यावेळेस करण, त्याला म्हणतात विश्वासाची प्रार्थना. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, विश्वासाची प्रार्थना या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? की तुम्ही तुमच्या परिसरात वचन शोधतात किंवा तुम्हाला ते वचन माहिती आहे, तुम्ही त्या वचनावर विश्वास ठेवतात आणि ज्यावेळेस त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही प्रार्थना करतात, त्याला म्हणतात विश्वासानं प्रार्थना करणं. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर ह्या प्रकारे काम करतो की परमेश्वर आपल्याला आपल्या परिसरात वचन देतो, प्रभू आपल्याला वचन देतो आणि प्रभू अपेक्षा करतो की त्या वचनावर विश्वास करून आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जसं आपण त्या वचनावर विश्वास ठेवून प्रार्थना करतो, परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. म्हणून प्रार्थनेची तिसरी सत्यता आहे, प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ मध्ये एक व्यक्तीला विवाह करायचा आहे, त्याला अनुरूप सहाय्यकची गरज आहे आणि माहिती त्याला असं वाटतं की माझं वय खूप वाढत आहे किंवा माझा विवाह आता होणार नाही आणि तो प्रभूकडे मागत आहे, भीतीनं मागत आहे. त्याला असं वाटतं की मला अनुरूप सहाय्यक मिळतो का नाही, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. अशी प्रार्थना जी विश्वासानं केली, म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रार्थनेची सत्यतेमध्ये प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीला विवाह करायचा आहे, त्यांनी विवाहाबाबत वचन शोधावं. विवाहाबाबत वचन काय सांगतं की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी त्यास अनुरूप सहाय्यक देईन. त्याने ते वचन घ्यावं, त्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्या वचनावर विश्वास ठेवून जसं तो प्रार्थना करतो, जसं तो प्रार्थना करण, परमेश्वर त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देईन. तिसरी सत्यता आहे प्रार्थनेबाबतची, प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. भीतीनं प्रार्थना करू नका. तुम्हाला गरज आहे म्हणून प्रार्थना करू नका. प्रार्थना विश्वासानं करणं गरजेचं आहे. तुम्हाला काहीतरी कोणत्या तरी गोष्टीची गरज आहे म्हणून परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. परमेश्वर तुमच्या प्रार्थना विश्वासानं केली गेली आहे की नाही याच्यावर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर ठरण. प्रार्थना विश्वासानं करणं म्हणजे अर्थ काय माहिती का? परस्पर वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि त्या वचनावर विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, परमेश्वर स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो. म्हणून तिसरी सत्यता आहे प्रार्थनेबाबत, प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे. भीतीनं प्रार्थना करू नका. मी मागच्या टीचिंगमध्ये शिकवलं, आंधळी प्रार्थना करू नका. बघूया प्रभू दे, प्रभू दे, प्रभू दे, त्याच्याने काही होणार नाहीये. विश्वासानं प्रार्थना करा. अनेक विश्वासणारे माहिती आहे का प्रार्थना जीवनामध्ये माहिती आहे ते निराश आहे का त्यांना दुःख आहे. ते म्हणतात आम्ही प्रार्थना केली पण आम्हाला उत्तर मिळालं नाही. पहिली गोष्ट, एक तर त्यांनी प्रार्थनेचे सिद्धांत लागू करून प्रार्थना नाही केली. दुसरी गोष्ट, त्यांना प्रार्थनेबाबत सत्यता माहिती नाही आहे. त्यांना वाटलं माहिती प्रार्थना फक्त करायची, माहिती आहे करत राहायची, प्रभू ऐकन. ते भीतीमध्ये प्रार्थना करत आहे. प्रार्थना विश्वासानं करणं आवश्यक आहे, कारण परमेश्वर विश्वासाची प्रार्थना ऐकतो, जी प्रार्थना विश्वासानं केली गेली. आणि विश्वासाची प्रार्थना शब्दाचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या परिसरात वचन शोधतात, त्या वचनावर तुम्ही विश्वास करतात आणि प्रार्थना करतात. वाचो एक वचन, कलसीकरास पत्र 4 अध्याय 2 वचन. अशी प्रार्थना परमेश्वर ऐकतो जी प्रार्थना विश्वासानं केली. भीतीनं केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. परमेश्वर तुम्हाला काही गरज आहे म्हणून देणार नाही. ज्यावेळेस तुम्ही वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि प्रार्थना करतात, त्यावेळेस ती प्रार्थना विश्वासानं केलेली प्रार्थना आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगतो माहित आहे की वचन ऐका, वचन बोला, वचन वाचा. कारण का माहित आहे का की वचनाला नजर अंदाज करून आपल्या प्रार्थनेचं परमेश्वराकडून उत्तर मिळणं अशक्य आहे. जी प्रार्थना वचन आधारित प्रार्थना नाही आहे, जे प्रार्थना माहित आहे का वचन घेऊन केलेली प्रार्थना नाही आहे, ती फक्त आंधळी प्रार्थना आहे, ती कधी उत्तर मिळणार नाही आहे. म्हणून विश्वासानं प्रार्थना करा. शोधा आपल्या परिसरात वचन काय सांगतंय, त्या वचनावर विश्वास करा. जसं तुम्ही त्या वचनावर विश्वास करतात, विश्वासणाऱ्यांनो, आणि प्रार्थना करतात, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकन. कलसीकरास पत्र वाचू एक वचन, कलसीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 2 वचन वाचूया. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करत जागृत राहा. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये जातो, आपण डायरेक्ट मागत नाही. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाण्याची एक
पद्धत आहे. आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये स्तुती आणि धन्यवादासह जातो. ज्या प्रार्थनेची चौथी सत्यता ही आहे, प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवादाला महत्वाचं स्थान आहे. खूप महत्वाचं स्थान आहे. जसं माहिती आपण एखादी भाजी बनवतो, मीठ टाक, जर नसन तर ती भाजी तेवढी चवदार लागत नाही. एक भाजीमध्ये माहिती जे आपण जेवण करतो त्या भाजीमध्ये मिठाला खूप महत्वाचं स्थान आहे. त्याच प्रकारे तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यानं, स्तुती आणि धन्यवादाशिवाय प्रार्थना अपूर्ण आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जातात, प्रार्थना करत असताना आपल्या मानसिकतेमध्ये ठेवा की स्तुती आणि धन्यवाद करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जातात, डायरेक्ट मागण्यास सुरू करू नका. प्रभूची स्तुती करा, त्याला धन्यवाद करा, त्याची महिमा करा, त्याला मोठं बनवा आणि मग तुम्ही प्रार्थनेमध्ये जातात. अनेक विश्वासणारे खूप स्वार्थी प्रार्थना करत आहे. प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, हे दे, हे पाहिजे दे, आणि ते प्रभूची स्तुती करत नाहीये, ते परमेश्वराची धन्यवाद करत नाहीये. मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना ह्या प्रकारे केली जात नाही. प्रार्थनेची चौथी सत्यता ही आहे की प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवादाला महत्वाचे स्थान आहे. खूप महत्वाचं स्थान आहे. त्याला रिप्लेस केलं जाऊ शकत नाही. काय म्हणते पास्टर, मी स्तुती धन्यवादाच्या जागी दुसरी गोष्ट केली तर जमन का? ते शक्य नाही. जसं मी सांगितले का भाजीबाबत जर त्याच्यामध्ये मीठ नाही आहे तर त्याची पूर्ण चव बिघडून जाणार आहे किंवा ती भाजी चवदार असणार नाही. त्याच प्रकारे आपल्या प्रार्थना, ज्या प्रार्थनेमध्ये व्यवस्था आहे का स्तुती आणि धन्यवाद नाही आहे, त्या प्रार्थना अर्ध्या प्रार्थना आहे, अपूर्ण प्रार्थना आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये जातात, वचन सांगतं प्रार्थने तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करत जागृत राहा. तुम्ही काय केलं पाहिजे? प्रभूची स्तुती केली पाहिजे, प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे. प्रार्थनेबाबतची चौथी सत्यता ही आहे, प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवादाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. ज्यावेळेस तुम्ही धन्यवाद करतात, जे प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये केलंय त्यासाठी तुम्ही आभारी बनतात. पुन्हा मी सांगेन, ज्यावेळेस एक व्यक्ती त्याच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचा धन्यवाद करतो, त्या धन्यवाद करण्याद्वारे त्याचा प्रभूवर असणारा भरोसा दिसतो. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, प्रार्थनेबाबतची सत्यतेमध्ये आपण शिकत असताना चौथा पॉईंट आपण शिकलो की प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवादाला खूप महत्वाचं स्थान आहे. तुम्ही प्रार्थना करत आहात, ती प्रार्थना जर त्या प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवाद नाही, ती प्रार्थना अधुरी आहे. जेव्हा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये जातो, आपण डायरेक्ट मागण्यास सुरू करत नाही, आपण त्याची स्तुती करतो, आपण त्याची महिमा करतो, आपण त्याची प्रशंसा करतो. वाचो एक वचन, लूक याचा 10 अध्याय 19 वचन. त्या ठिकाणी असले, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवला आणि प्रभूच्या कर्मावर विश्वास ठेवला, व्यवसाय का त्या दिवशी आपल्याला शैतान आणि शैतानाच्या सर्व दृष्ट आत्म्यावर अधिकार मिळाला आहे. प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होत आहे. अनेक विश्वासामध्ये सत्यता माहिती नाहीये की शैतान आणि शैतानाच्या सर्व दृष्ट आत्म्यावर एका विश्वासणाऱ्याला अधिकार आहे. काही लोक म्हणतात का पास्टर शैतान आमच्या खूप मागं लागला. नाही, तुम्हाला त्याच्यावर अधिकार आहे, तुम्ही त्याला पळवून लावू शकतात. वचनामध्ये असलेलं आहे की प्रभू येशू म्हणतो की माझ्या नावात तुम्ही दृष्ट आत्मे काढता. माझ्या नावामध्ये ज्यावेळेस तुम्ही विश्वासणाऱ्यांनो, प्रभू म्हणतो माहिती आहे का, माझ्या नावात ज्यावेळेस तुम्ही आजारी लोकांवर हात ठेवता ते बरे होता. तुम्हाला अधिकार माहिती पाहिजे. म्हणून पाचवी सत्यता प्रार्थनेबाबत ही आहे की आपल्या प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वरानं जो अधिकार दिलाय तो वापरला पाहिजे. व्यवसाय का विश्वास नाही नो, तुमचा आणि माझा शत्रू शैतान आहे, तो आपल्या प्रार्थनेच्या उत्तराच्या प्रगटीकरणाला रोखू इच्छितोय. वचनामधले दानिएल नावाचा व्यक्ती तो प्रार्थना करत होता आणि बायबलमधले त्याची प्रार्थनेचं उत्तर 21 दिवस शैतानाद्वारे रोखण्यात आलं. 21 दिवस. जर तुम्हाला आणि मला हे माहिती नाहीये की तुमचा आणि माझा एक शत्रू आहे जो आपल्या प्रार्थनेच्या उत्तराचं प्रगटीकरण रोखू इच्छित आहे, जर तुम्हाला माहिती नसेल विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना करताना पण तुम्ही निराश होता. व्यवस्था का ज्या दिवशी आपण प्रार्थना केली त्याच दिवशी आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याकडे आजाद झालंय, परंतु शैतान आपल्या प्रार्थनेच्या उत्तराचं प्रगटीकरण रोखू इच्छितोय. तर आपण अधिकार वापरतो, आपल्या प्रार्थनेच्या उत्तराच्या प्रगटीकरणाला कोणीच रोखू शकणार नाही. विश्वासाने आपल्याला शैतान आणि शैतानाच्या सर्व दृष्ट आत्म्यावर अधिकार आहे. व्यावसायिका शैतान पृथ्वीवर परमेश्वराची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आपल्याला अधिकार माहीत आहे, आपण शैतान आणि शैतानाच्या दृष्टात्म्यावर जर आपण अधिकार घेतो, परमेश्वराची सिद्ध इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल.
आणि आपण अधिकार ह्यासाठी नाही वापरत आहे की आपण शैतानाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवस्था आहे का? विश्वासणाऱ्यानं प्रभू येशू ख्रिस्तानं शैतान आणि शैतानाच्या सर्व दुष्टात्म्याला हरवलं आहे आणि त्यानं त्यांचा खुले तमाशा केला आहे. प्रभूनं त्यांच्यावर विजय मिळवला आहे. अधिकार यासाठी दिला आहे की शैतान हा खूप घमंडी आहे. वचनामधले शैतानाला गरजणारा सिंह बोललं गेलंय. तो खूप बोलतो आणि अधिकार यासाठी दिलाय जेणेकरून जे परमेश्वरानं आपल्याला शैतान आणि शैतानाच्या दुष्टात्म्याचा जो विजय दिलाय त्यामध्ये आपण उभे राहावे. त्या स्थितीमध्ये आपण उभे राहावं. आपण शैतानाला हरवण्याचा प्रयत्न करत नाहीये. 2024 वर्षापूर्वी परमेश्वरानं त्याच्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्तानं शैतान आणि शैतानच्या सर्व दुष्टात्म्याला हरवलं आहे आणि प्रभूनं आता त्यांच्यावर आपल्याला अधिकार दिलाय. आणि अधिकार आपण ह्यासाठी वापरतो की जे प्रभूनं आपल्याला दिलंय त्याच्यावर आपण ताबा ठेवण्यासाठी. शैतानावर आणि शैतानाच्या गोष्टीवर आपण माहिती आहे का, शैतानाला त्याच्या जागेवर ठेवण्यासाठी आपण अधिकार वापरतो. त्याला हरवण्यासाठी आपण अधिकार वापरत नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येण्यास वेळ लागत आहे तर प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छित नाही असं नाहीये. शैतान तुमच्या उत्तराच्या प्रकटीकरणाला रोखू इच्छित आहे. म्हणून अधिकार वापरा. येशूच्या नावात अधिकार वापरा. बोला, येशूच्या नावामध्ये मी शैतान आणि शैतानाच्या सर्व दुष्टात्म्याला बांधतो. शैतान आणि शैतानाचे दुष्टात्मे जे माझ्या प्रार्थनेचं उत्तर रोखण्याचा प्रयत्न करत आहे, येशूच्या नावात मी त्यांना बांधतो. येशूच्या नावात मी त्यांना शापित करतो. त्यामध्ये अधिकार वापरणं. जीवन आत्मिक आहे. काही लोकांना वाटतं मी प्रार्थना केली, परमेश्वराची इच्छा नाही मला उत्तर देण्याची. नाही, लक्षात घ्या, तुमचा आणि माझा शत्रू शैतान आहे जो आपल्या प्रार्थनेच्या उत्तराच्या प्रकटीकरणाला रोखू इच्छितोय. तो परमेश्वराची इच्छा पूर्ण होण्यापासून रोखू इच्छितोय. आणि जर आपण अधिकार वापरतो, म्हणून वचनामध्ये की शैतानाचा सामना करा. कोण सामना करणार आहे? पिता सामना करणार नाहीये. आपण येशूच्या नावामध्ये सामना करण आणि वचनामधले की शैतान तुमच्यापासून पळून जाईल. कोणाला सामना करायचा? आपल्याला. येशूच्या नावात अधिकार वापरा. प्रार्थनेची 5वी सत्यता ही आहे की प्रार्थनेमध्ये आपण अधिकार वापरणं गरजेचं आहे. अधिकार वापरणं गरजेचं आहे. वाचो एक वचन, मार्क 11:24. मी तुमच्यासाठी वाचतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, विश्वास व्यवस्था आहे का, आपण विश्वास केला पाहिजे की ते आपल्याला मिळालं. नेहमी लक्षात ठेवा, आत्मिक क्षेत्रामध्ये प्रथम आपल्याला ग्रहण करावं लागेल, नंतर ते शारीरिक क्षेत्रामध्ये प्रगट होतं. खूप महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, विश्वास करा तुम्हाला ते मिळालं. का अधिकार वापरणं गरजेचं आहे माहिती आहे का? ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली ते तुम्हाला मिळालं, परंतु शैतान तुमच्या उत्तराच्या प्रगटीकरणाला रोखू इच्छितोय. परमेश्वराकडून कसं प्राप्त करायचं तुम्ही शिकलं पाहिजे. काही लोक म्हणतात, पास्टर माझ्या हातामध्ये मी प्रार्थना करत आहे मोबाईलसाठी, माझ्या हातामध्ये मोबाईल नाही मिळाला, मी कसा विश्वास करू? नाही, लक्षात घ्या, तुम्ही पहिले आत्मिक क्षेत्रामध्ये ग्रहण करतात. आत्मिक क्षेत्रामध्ये ग्रहण करण्याचा अर्थ काय माहिती का? तुमच्या परिसरावर जे वचन सांगतंय तुम्ही त्या वचनावर विश्वास केलाय आणि तुम्ही विश्वास केलाय की प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलंय, मी विश्वास करतो ते मला मिळालं. आत्मिक क्षेत्रामध्ये पहिलं ग्रहण करा. माहिती, जसं प्रभू दर्शमान देताना म्हणतोय की मी तुझ्यासाठी आकाश कपाटे खोलून आणि जागा पूर्ण एवढा आशीर्वाद देईन. आणि प्रभू म्हणतो की मी तुझ्या नुकसान करणाऱ्या दुष्टात्म्याला धमकावून लावीन. जसं तुम्ही दर्शमान देता त्याच क्षणी तुम्ही विश्वास केला पाहिजे की प्रभूनं माझ्यासाठी आकाश कपाटे खुले केलेत आणि परमेश्वर माझ्या नुकसान करणाऱ्या दुष्टात्म्याला धमकावून लावून. नेहमी लक्षात ठेवा, प्राप्त करणं वेगळं आहे, उत्तराचं प्रगटीकरण वेगळं आहे. आपण आत्मिक क्षेत्रामध्ये प्रथम ग्रहण करतो. खूप मोठा हा टॉपिक आहे प्राप्त करणं. मी एका टीचिंगमध्ये ते शिकवणार आहे आणि विश्वास करतो त्यावर तुम्ही खूप आश्रित होता. मार्क 11:24 मध्ये असलेले, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा. आधी जे मागितलंय विश्वास करा ते तुम्हाला मिळालं, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रभू आपल्याला कधी माहिती आहे, प्रभू आपल्याला कधी ते उत्तर आपल्या जीवनामध्ये कधी प्रकट होणार आहे, आधी आपण विश्वास करतो की प्रभूनं आपल्याला ते दिलं किंवा आपल्याला मिळालं आणि मग आपल्याला ते देण्यात येईल. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आपण विश्वासानं उत्तर मिळवतो आणि धीरानं ते आपल्या जीवनामध्ये प्रगट होतं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात माहिती आहे का, विश्वासासोबत तुमच्याकडे धीर असला पाहिजे. विचार करा, दानिएलनं प्रार्थना केली आणि वचनामध्ये की त्याच क्षणी त्याची प्रार्थना ऐकली गेली, पण शैतानानं 21 दिवस त्याच्या प्रार्थनेचं उत्तर रोखलं. 21 दिवस. विचार करा, जर त्याच्यामध्ये धीर नसता आणि त्यानं प्रार्थना करायचं थांबवलं असतं किंवा त्यानं असं म्हटलं असतं की परमेश्वर कधी प्रार्थना ऐकत नाही, परमेश्वर कधी प्रार्थनेचं उत्तर देत नाही, तर त्या जीवनामध्ये त्याच्या प्रार्थनेच्या उत्तराचं प्रगटीकरण दिसलं नसतं.
म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, विश्वास करा ते तुम्हाला मिळालं, आणि हार मानू नका जोपर्यंत ते प्रगट होत नाही. माहिती जसं एक स्त्री ज्यावेळेस ती प्रेग्नंट असते, 9 महिन्यानं ती त्या लेकराला जन्म देते, 9 महिन्यानं त्या लेकराला जन्म देते, परंतु माहिती ते 9 महिन्याच्या पिरियडमध्ये त्या लेकरांना ती बघू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तिच्याकडे ते लेकरू नाही आहे. प्रगटीकरण या शब्दाचा अर्थ माहिती आहे का, तुम्ही ज्यावेळेस डोळ्यानं बघता ते लेकरू आपण 9 महिन्यानंतर ज्यावेळेस ती आई जन्म देते त्यावेळेस आपण बघतो, परंतु ते लेकरू तिला कधी मिळाले माहिती आहे, ज्या दिवशी ती गर्भवती झाली त्याच दिवशी तिला ते मिळाले. त्याच प्रकारे ज्या दिवशी आपण प्रार्थना केली, ज्या क्षणी आपण प्रार्थना केली, आपल्याला ते मिळालं. प्राप्त करण्यापासून प्रगट होण्यापर्यंत तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, विश्वास करा ते तुम्हाला मिळालं, आणि तुम्ही प्रभूचा धन्यवाद करतात, वचनासोबत तुम्ही वेळ घालतात, तुम्ही हार मानत नाही, आणि जसं तुम्ही ते करत आहात ते तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. प्राप्त करणं शिका. प्राप्त करणं म्हणजे त्याचा अर्थ माहिती नाही का, तुम्ही मागितलंय आणि तुमच्या हातामध्ये आल्यावर तुम्ही विश्वास करत नाही. प्राप्त करणं या शब्दाचा अर्थ आहे, ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना केली, तुम्ही विश्वास केला, तुम्हाला ते मिळालं, आणि तुम्ही धीर धरतात ते प्रगट होण्यासाठी. आणि शेवटचा पॉईंट आहे प्रार्थनेच्या सत्यतेमध्ये, प्रार्थनेमध्ये धीर. जसं तुम्ही प्रभूकडे प्रार्थना केली, वचन घेतलंय, त्या वचनावर विश्वास केलाय, त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही प्रार्थना केली, आणि तुम्ही विश्वास केला की तुम्हाला ते मिळालं, माहिती जोपर्यंत ते प्रगट होत नाही, धीर धरा. जसं मी एका गर्भवती स्त्रीचं उदाहरण दिलं, माहिती समजा ती ज्यावेळेस ती प्रेग्नंट होते, 9 महिन्यानंतर ती लेकरांना बघते, पण ती धीर धरून वाट बघते 9 महिने, जोपर्यंत ते समोर दिसत नाही, प्रगट होत नाही. त्याच प्रकारे विश्वास नाही, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात, विश्वास करा ते तुम्हाला मिळालं, आणि जोपर्यंत ते प्रगट होत नाही, तुमच्या हातामध्ये आजाद होत नाही, तुम्ही धीर धरून राहतात. याकोबाचे पत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेलं आहे, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेनं धीर उत्पन्न होतो. नीट आहे का, ज्यावेळेस तुम्ही विश्वास केला तुम्हाला ते मिळालं, आणि जोपर्यंत प्रगटीकरण होत नाही, ह्या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा आणि माझा विश्वास हा परखला जाणार आहे. विश्वासाची परीक्षा घेतली जाईल, तुमची परीक्षा नाही, विश्वासाची. 4 वचन, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. विश्वासणाऱ्यांनो, प्रार्थनेमध्ये धीर खूप महत्वाचा आहे. तुम्ही प्रभूकडे मागितलं, तुम्ही विश्वास केला, तुम्हाला ते मिळालं, आणि तुम्ही विश्वास केला ते तुम्हाला मिळालंय, आणि प्रगटीकरण होण्यापर्यंत तुम्ही धीर धरून राहतात. आणि त्या दरम्यानच्या काळात तुम्ही काय करता माहिती का, प्रभूची स्तुती करतात, तुम्ही वचन ऐकतात, तुम्ही माहिती आहे वचनावर विश्वास करत राहतात, तुम्ही वचन बोलत राहतात, आणि माहिती तुम्ही प्रभूची स्तुती करतात. जसं तुम्ही प्रार्थना केली आणि तुम्ही धीर धरून प्रभूची वाट बघता, ते तुमच्या हातामध्ये आजाद होईल, ते तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपण आत्मिक क्षेत्रामध्ये प्रथम ग्रहण करतो, आणि आत्मिक क्षेत्रामध्ये प्रथम ग्रहण करण्याचा अर्थ काय माहिती का, ज्या वचनावर विश्वास ठेवून आपण प्रार्थना केली, जसे आपण प्रार्थना केली, आपण विश्वास केला, ते आपल्याला मिळाली, आणि माहिती त्यानंतर ज्यावेळेस प्रगटीकरण व्हायचंय, त्या दरम्यानच्या काळात आपण धीर धरून प्रभूची वाट बघतो. निर्णय का माहिती का, तुम्ही आणि मी जर जिद्दी बनलो की माझ्या उत्तराचं प्रगटीकरण मी दिसल्याशिवाय मी हार मानणार नाही, तर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल. ही आहे प्रार्थनेबाबतची सत्यता. जर तुम्ही या सत्यता जाणून घेता आणि त्या प्रकारे प्रार्थना करता, तर परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणे. नेहमी लक्षात ठेवा, जसं आपण प्रार्थना करतो, माहिती आपण प्रार्थना करत असताना आपण नीतिमान मानसिकतेनं प्रार्थना करतो. नीतिमान मानसिकता म्हणजे माहिती आहे का, आपण प्रभूच्या नजरेमध्ये योग्य ठरवलं गेलो. जसं आपण प्रार्थना करतो, आपण परमेश्वराशी बोलतो आणि आपण परमेश्वराशी ऐकतो. त्यानंतर आपण शिकलो माहिती, जसं आपण प्रार्थना करतो, आपण प्रार्थना विश्वासानं करतो, भीतीनं घाबरून प्रार्थना करत नाही. आपण वचन शोधतो, त्या वचनावर विश्वास करतो, आणि त्या वचनावर विश्वास जसं आपण प्रार्थना करतो त्याला म्हणतात विश्वासानं प्रार्थना करणं. त्यानंतर आपण शिकलो, प्रार्थनेमध्ये स्तुती आणि धन्यवादाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. मी तुम्हाला सांगेन, स्तुती धन्यवादाशिवाय प्रार्थना अधुरी आहे. त्यानंतर आपण शिकलो, प्रार्थनेमध्ये आपण अधिकार वापरला पाहिजे, कारण शैतान आपल्या प्रार्थनेच्या उत्तराचं प्रगटीकरण रोखू इच्छितोय. तो आपल्या प्रार्थनेच्या उत्तराचं प्रगटीकरण रोखू इच्छितो. त्यानंतर आपण शिकलो की प्रार्थनेमध्ये प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. प्राप्त करणं या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली, तुम्ही विश्वास केला, ते तुम्हाला मिळालं. त्यानंतर आपण शिकलो, प्रार्थनेमध्ये धीर. प्रार्थनेमध्ये धीर का पाहिजे माहिती आहे का, कारण जे आपण मागितलंय, आपण जो विश्वास केला, आपल्याला त्या आत्मिक क्षेत्रामध्ये आपण जे ग्रहण केलंय, ते प्रगट होण्यासाठी वेळ लागणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण धीर धरत असताना आपण वचन ऐकतो, आपण
प्रभूची स्तुती करतो, आपण वचन बोलतो, त्याची महिमा करतो. दावीद असं म्हणतो की मी परमेश्वराची धीर धरून वाट पाहिली आणि त्यानं माझी प्रार्थनेचं उत्तर दिलं. विश्वासणाऱ्यांनो, ह्या आहे प्रार्थनेबाबतच्या सत्यता. ह्या आपल्या माइंडमध्ये ठेवा. मी 13 पॉईंट शिकवले. भाग 1 मध्ये 6 आणि दुसऱ्या भागमध्ये मी 7 शिकवल्या. हे आपल्या मनामध्ये ठेवून जसं तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थना प्रभावशाली होतील आणि तुम्ही एक प्रार्थना योद्धा असता. ह्या टीचिंग घ्या आणि वारंवार ऐका. तुमचं प्रार्थना जीवन अश्रुत होईल. परमेश्वर तुम्हाला श्रुत करो. गॉड ब्लेस यू ऑल.